तर हे गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या मेकअप ट्युटोरियलमध्ये। सर्वात आधी मी लेन्स अप्लाय करून घेतलेले आहे। त्यानंतर वेट वाईप्सने छान चेहरा क्लीन करून घेते। चेहरा क्लीन झाल्यावर मी गुड वाईप्सचा टोनर यूज करते। छान हायड्रेटिंग स्प्रे आहे आणि आपल्या चेहऱ्यावरील जे ओपन पोर्स असतात ते या स्प्रेने क्लोज होत। छानपैकी टोनर स्किनमध्ये मुरल्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते आहे फेसेस कॅनडाचं। बघू शकता तुम्ही, माझी स्किन ऑइली असल्यामुळे मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर नेहमी यूज करते। जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नेहमी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजे। मॉइश्चरायझर यूज करून झाल्यावर मी प्रायमर यूज केला आणि लगेच फाउंडेशन यूज करते। फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय न करता हाफ चेहऱ्यावर अप्लाय करून घेते आणि ते ब्लेंडिंग ब्रशने ब्लेंड करून घेते। दोन्ही साईडने मी फाउंडेशन छान ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे। बघा कशी दिसते। फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यावर मी फाउंडेशन लॉक करण्यासाठी लूज पावडरचा यूज करते। लूज पावडर पूर्ण चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर माझा फेस कसा चब्बी आणि म्हणजेच बलू गाला असल्यामुळे मी कंटोरिंग करून घेते चेहऱ्याला, मानेला आणि कपाळाला, म्हणजे माझा चेहरा थोडासा स्लिम दिसेल। त्यानंतर मी मस्त पिंक ब्लश लावून घेते। सिंपल असा आय मेकअप करून घेतला। छान असा छोटासा विंग आयलायनर लावून घेतलेला आहे। लिपस्टिक काजळ लावून माझा लुक कंप्लीट झाला। कसा वाटतंय माझा सिंपल आणि सोबत। तर हा आहे फायनल रिझल्ट। कसा वाटला माझा मेकअप? जर मेकअप आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।